नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आजच्या दिवसातली सगळ्यात विशेष घडामोड, महत्त्वाची घडामोड ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. या कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्या राज्यातली कोरोनाची परिस्थिती, वाढणारे रुग्ण याविषयी त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. शिवाय काय खबरदारी घेतली पाहिजे याबद्दलच्या सूचना देखील त्यांना देऊ केल्या. अर्थात सगळ्यांचा प्रश्न आहे की कोरोनावरती मात करणारी लस कधी येणार, आणि याविषयी देखील त्यांनी आज सगळ्यांना माहिती दिली. देशातल्या जनतेशी देखील संवाद साधला. कोरोनाच्या लसीचं नियोजन कशा पद्धतीने करण्यात येईल, त्याचं संशोधन कुठपर्यंत आलेलं आहे, आणि त्याचबरोबर बाजारात ती कधी येणार, असे असंख्य प्रश्न आहेत. ज्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतोय, आणि तेच प्रश्न आणि त्याची उत्तरं त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत आमच्या खास शोमध्ये लस कधी. तसं बघायला गेलं तर गेले 7 ते 8 महिने आपण हे जाणून घेतोय किंवा ऐकतोय, वेगवेगळ्या बातम्यांच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे की वेगवेगळे देश कोरोनावरती मात करणारी लस आणि त्या संदर्भातलं संशोधन करतात, आणि त्यात भारत देखील आघाडीवर आहे. ऑक्सफर्ड हे देखील आघाडीवरती आहे. वेगवेगळ्या संशोधन संस्था आघाडीवरती आहेत आणि त्या प्रयत्न करतात की लवकरात लवकर ही लस जी आहे ती बाजारात आणावी आणि अत्यंत कमी किमतीत सर्वसामान्यांना ती उपलब्ध करून देण्यात यावी. बघूया त्याचबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट. पुढच्या वर्षी कोरोनावर प्रहार, कोरोनाला पराभूत करण्याची तयारी, कोरोनाच्या 2 लसची निर्मिती, भारतात मिळणार स्वदेशी आणि परदेशी लस. गेल्या 1 वर्षांपासून लोक कोरोनाचा सामना करतात, पण कोरोना व्हायरस विरोधात सुरू असलेल्या या युद्धाचा लवकरच अंत होणार आहे, कारण हे युद्ध अंतिम टप्प्यात आलंय. जगभरातील शास्त्रज्ञांनी केलेलं संशोधन पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाचा खात्मा करणारी 1-2 नव्हे तर तब्बल अर्धा डझन लस लवकरच बाजारात येण्याच्या मार्गावरती आहे. त्यामुळे जगभरातील लोकांच्या अपेक्षा वाढल्यात. दुनिया भर में कोरोना की आधा दर्जन वैक्सीन लगभग तैयार हो चुकी है. कठिन ट्रायल फेज से निकलकर ये वैक्सीन अब जल्द ही बाजार में उपलब्ध हो सकती है. लेकिन इससे भी ज्यादा खुशी की बात यह है कि जो वैक्सीन सबसे ज्यादा कारगर मानी जा रही है वो भारत को सबसे पहले मिलेगी, क्योंकि इस वैक्सीन को तैयार करने वाले प्रोजेक्ट में भारत भी हिस्सेदार रहा है. इसके अलावा भारत में एक और बनाई जा रही वैक्सीन के बाजार में जल्द उपलब्ध होने की उम्मीद जताई जा रही है. यानी कि यह माना जा रहा है कि अगला साल शुरू होते ही भारत में कोरोना की 2 वैक्सीन बाजार में उपलब्ध हो सकती है. कोरोनावरची जी लस भारतात येण्याची शक्यता वर्तवली जाते ती लस ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका यांनी तयार केलेली आहे. आजवर जगात ज्या कोरोना लसींच्या चाचण्या केल्या जातात त्यामध्ये ही लस अधिक प्रभावी असल्याचं मानलं जात आहे. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला ही लस भारतात येणार असल्याचं बोललं जात आहे. नव्या वर्षात म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात ही लस भारतात येण्याची शक्यता वर्तवली जाते. या लसीची निर्मिती ब्रिटनचं ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्राझेनेका या औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीने केलेली आहे. या ॲस्ट्राझेनेकाशी भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीने करार केला आणि त्यामुळेच आता भारत सरकार SIIला मंजुरी देण्याच्या विचारात आहे. भारत सरकार ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्राझेनेकाच्या डेटाच्या आधारावर SIIला मंजुरी देण्याची शक्यता आहे. पण आता ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्राझेनेकाला इंग्लंड सरकारच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकाला इंग्लंड सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर भारताकडून SIIला मान्यता मिळणार आहे. लसीच्या चाचण्या योग्य पद्धतीने पार पडल्यास डेटाच्या आधारावर ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्राझेनेकाकडून डिसेंबरमध्ये SIIच्या मान्यतेसाठी अर्ज केला जाण्याची शक्यता आहे. भारत सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर कोविशिल्ड नावाने ही लस बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. वैक्सीन जो है वो ऑक्सफोर्ड वैक्सीन है, जो हमारे देश में सीरम इंस्टीट्यूट बना रही है और बहुत तादाद में बना रही है. उसकी फेज 3 की एनरोलमेंट पूरी हो गई है और जो भारत में सब्जेक्ट हैं उनके रिजल्ट हमारे पास जनवरी में उपलब्ध होंगे. कोरोना लसीविषयी अपेक्षा वाढल्या, कारण एकीकडे ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकाची
लस वर्षाच्या सुरुवातीला उपलब्ध होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे भारतातील एका लसीची चाचणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 2021च्या सुरुवातीला कोरोनाच्या 2 लस भारतात येण्याची शक्यता आहे. ऑक्सफर्ड एस्ट्राझेनेकाच्या कोविशिल्डला सरकारी मान्यतेची प्रतीक्षा आहे. तसंच भारतीय बनावटीच्या भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनची चाचणी अंतिम टप्प्यात असून तिलाही लवकरच सरकारी मान्यता मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. भारत बायोटेककडून लवकरच लसीचा चाचणी अहवाल सरकारला सादर केला जाणार आहे. त्यानंतर आपत्कालीन परिस्थिती म्हणूनही भारत सरकारकडून कोवॅक्सिनला मान्यता दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्वदेशी कोवॅक्सिन आणि परदेशी कोविशिल्ड अशा दोन्ही लसी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. स्वदेशी आणि परदेशी अशा दोन्ही लसी एकाच वेळी भारतात उपलब्ध झाल्यास त्या जनतेला कशा पद्धतीने उपलब्ध होणार, तसंच त्याचं लसीकरण कशा पद्धतीने केलं जाणार याविषयी विचार सुरू आहे. ऐसा क्या होता है कि ये रेगुलेटर पे डिपेंड करता है कि हमारे देश में जो रेगुलेशन जो होता है वो सीडिस्को नाम की ये संस्था है, CDSCO, तो वो और ड्रग कंट्रोलर जनरल इंडिया जो है वो इनको तय करते हैं कि किस तरीके का अप्रूवल मिले. और इसमें स्वदेशी विदेशी कुछ देखा नहीं जाता है. जनरल ये होता है कि हमारे देश में भी अगर कुछ लोगों पे असर देखा गया है और हमारे देश के लोगों पर कोई विपरीत असर नहीं हो रहा है तो उसको फिर इमरजेंसी अप्रूवल के लिए माना जा सकता है. ऑक्सफर्ड एस्ट्राझेनेकाच्या कोविशिल्डची जगभरात चर्चा आहे, कारण आजवरच्या तिच्या सगळ्या चाचण्या यशस्वी ठरल्या. या लसीविषयी ऑक्सफर्डकडून ही माहिती देण्यात आली. कोविशिल्ड विषयी ऑक्सफर्डची माहिती अशी आहे, कोरोना विरुद्धच्या लढाईत आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. सुरुवातीच्या डेटानुसार आमची लस 70.4% प्रभावी आढळून आली आहे. जर 2 डोस घेतल्यास ती 90% प्रभावी असल्याचं आढळून आलंय. त्यामुळे आम्ही संपूर्ण जगाला अत्यंत कमी दरात लस उपलब्ध करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहोत अशी माहिती आहे. Pleased with this result because it means that we can go forward and apply for regulatory approval and get the vaccine out there and widely used. Was around 90%, where we used the half dose for the first dose and a full dose for the second dose. But that means that because we can use a half dose and get higher protection, we have more doses available to vaccinate people and we'd be able to cover more of the population sooner. ऑक्सफर्डच्या या घोषणेमुळे कोरोना विरोधात सुरू असलेल्या लढाईला बळ मिळालंय. तसंच जगभरातील लोकांच्या अपेक्षा वाढल्या. ही लस बाजारात आल्यानंतर कोरोनावर मात करणं शक्य होणार आहे. Really encouraging news on the Oxford AstraZeneca vaccine that obviously we've been backing since the start, and I'm really very pleased. Really welcome these figures, this data that show that the vaccine in the right dosage can be up to 90% effective. जगभरातील मोठ्या कंपन्या कोरोनावर लस तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काही कंपन्यांच्या लसीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आल्या. आपली लस कोरोनावर मात करण्यासाठी 95% गुणकारी असल्याचा दावा फायझर या प्रसिद्ध औषध कंपनीने केला. तर मॉडर्ना नावाच्या कंपनीने आपली लस 90% प्रभावी असल्याचं म्हटलं. तर ऑक्सफर्ड एस्ट्राझेनेकाची कोविशिल्ड 70 ते 90% प्रभावी असल्याचं सांगण्यात आलंय. तसंच जॉन्सन अँड जॉन्सनला आपल्या लसीच्या डेटाची प्रतीक्षा आहे. ऑक्सफर्ड आणि एस्ट्राझेनेकाच्या लसीवर अवघ्या जगाची भिस्त आहे, कारण ही लस कोरोनावर अत्यंत प्रभावी असल्याचं बोललं जातं. कोविशिल्डकडून जास्त लोकांच्या अपेक्षा आहेत, कारण ही लस सर्वात स्वस्त मानली जाते. भारतात कोविशिल्डची किंमत 500 ते 600 रुपये असण्याची शक्यता आहे. तसंच कोविशिल्ड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं अधिक सोपं आहे. त्या तुलनेत फायझर आणि मॉडर्नाची लस महाग असण्याची शक्यता वर्तवली जाते. तसंच फायझर लसीसाठी अत्यंत थंड तापमान आवश्यक आहे, त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ती पोहोचवणं कठीण होणार आहे. पण कोविशिल्ड मात्र सामान्य तापमानात टिकते आणि त्यामुळे कोविशिल्डकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या. तरीके की वैक्सीन्स है. फाइजर की जो वैक्सीन्स है वो मैसेंजर आरएनए पे आधारित है और ऑक्सफर्ड की जो वैक्सीन्स हैं वो एडिनो वायरस पे एक एंटीजन लगाया हुआ है जिसे स्पाइक प्रोटीन कहते हैं, उसके आधारित है. दोनों का प्रिंसिपल जो है अलग अलग है, तो ये समय ही बताएगा कि दोनों में से कौन सी ज़्यादा अच्छी है. सरकारने जर कोविशिल्डला प्रथम मान्यता दिली तर तिचा पहिला डोस भारतात पोहोचण्यात जास्त काळ लागणार नाही. तसंच तिच्या वितरणाविषयी केंद्र सरकारने नियोजन केलंय. ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेका की कोविशील्ड को अगर मंजूरी मिली तो भारत में इसकी पहली खेप जनवरी के आखिर में या फरवरी के शुरू में आ जाएगी. टीके का पहला डोज स्वास्थ्य कर्मियों और उन कर्मचारियों को दिया जाएगा जो कोरोना की इस लड़ाई में सबसे आगे खड़े हैं.
स्वास्थ्य कर्मियों की अगर बात की जाए तो भारत में 70 लाख डोज की जरूरत होगी। इसके अलावा कोरोना की इस लड़ाई में लगी दूसरी एजेंसियों को भी अगर जोड़ दिया जाए तो भारत को 2 करोड़ डोज चाहिए होंगे। कोरोनाची लस उपलब्ध झाल्यानंतर भारतात जवळपास 50 ते 60 कोटी डोसची गरज भासणार आहे। देशाच्या विविध राज्यात ती पोहोचवण्याची व्यवस्था करावी लागणार आहे। त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने त्याचं नियोजन करण्यास सुरुवात केली आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोरोनापासून जगाला दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। त्यामुळे अर्थात प्रत्येकाला प्रतीक्षा आहे ती या लसीची, कारण रुग्णसंख्या वाढते। आता जरी ती नियंत्रणात असली तर पुन्हा एकदा दुसरी लाट ही येऊ शकते अशी जी काही शक्यता व्यक्त केली जाते ना, त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती खरं तर ही लस जी आहे ती सर्वसामान्यांकरता बाजारपेठेत लवकरात लवकर येणं फार आवश्यक आहे। ही होती एक ब्रेक आणि ब्रेकनंतर दुसराही या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण बघतोय की सध्या कोरोनाचा फैलाव वेगाने होताना दिसतोय। म्हणजे उदाहरणादाखल जर बोलायचं झालं तर दिल्लीबद्दल या अर्थाने बोलायला हवं की दिल्लीमध्ये दुसरी लाट आली की काय असं म्हटलं आता जाऊ लागलेलं आहे। आणि त्याच अनुषंगाने म्हणजे दिल्लीसहित इतरही 8 राज्यांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि खबरदारीच्या सूचना या सगळ्याच राज्यांना देण्यात आल्यात। देशात कोरोनाची सुनामी, 8 राज्यांवर कोरोनाचे ढग, व्हायरसला लगाम लावण्याची तयारी, केंद्र सरकारच्या हालचाली। नोव्हेंबर महिन्यात देशात पुन्हा एकदा कोरोनाची लाट आली आहे। त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये हाहाकार उडालाय। तर देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाची सुनामी आली आहे। सलग 4थ्या दिवशी दिल्लीत 100हून अधिक जणांचा कोरोनाने बळी घेतलाय। तारीख 20 नोव्हेंबर, रुग्णसंख्या 6608, त्यापैकी मृत्यू झाले 118। 21 नोव्हेंबर, रुग्णसंख्या 5879, मृत्यू 111। 22 नोव्हेंबर, रुग्णसंख्या 6746, मृत्यू 121। 23 नोव्हेंबर, रुग्णसंख्या 4454, मृत्यू झालेल्यांचा आकडा 121। दिल्लीत 4 दिवसात 471 जणांचा मृत्यू। दिल्लीत कोरोनाचे 8500 बळी। दिल्लीत गेल्या 24 तासात 7200 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। ही एकमेव दिलासादायक बातमी आहे। पण कोरोनाच्या काळात ही आकडेवारी कमी जास्त होत असते। त्यामुळे केंद्र सरकारकडून सावधपणे पावलं टाकली जात आहेत। जब कोरोना से रिकवरी का रेट बढ़ा तो लोगों को लगता है कि ये वायरस नुकसान नहीं कर रहा है, ये कमजोर हो गया है। बहुत से लोग ये भी सोचने लगे हैं कि अगर बीमार हो भी गए तो ठीक हो जाएंगे। इस वजह से लापरवाही का ये स्टेज बहुत बड़ा व्यापक हो गया है और इसीलिए मैंने हमारे त्योहारों की शुरुआत में ही स्पेशली राष्ट्र के नाम संदेश दे करके सबको हाथ जोड़ करके प्रार्थना की थी कि भाई ढिलाई मत बरतिए, क्योंकि कोई वैक्सीन नहीं है, दवाई नहीं है, हमारे पास एक ही रास्ता बचा है, हम हर एक को कैसे अपने अपने आप बचाएं। और हमारी जो गलतियां हुई वही एक खतरा बन गया, थोड़ा ढिलाई आ गई। इस 4थे चरण में लोगों को कोरोना की गंभीरता के प्रति हमें फिर से जागरूक करना ही होगा। कोरोनाचा हा वाढता आलेख पाहता भविष्यातही मोठ्या संकटाची नांदी मानली जाते। त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याची जबरदस्त किंमत चुकवावी लागेल याची अनेक राज्यांना कल्पना आहे। त्यामध्ये दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि केरळ ही राज्ये आहेत। या 8 राज्यांचा यामध्ये समावेश आहे। गेल्या महिन्याभरात या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते। पण कोरोनावर लगाम लावण्यासाठी या राज्यांनी आता कंबर कसली आहे। दिल्ली लगत असलेल्या उत्तर प्रदेशातही आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलंय। उत्तर प्रदेशात 24 तासात कोरोनाचे 2067 रुग्ण। उत्तर प्रदेशात 24 तासात कोरोनाचे 23 बळी।
उत्तर प्रदेशातील मोठ्या शहरात कोरोनानं कहर केला। गेल्या काही दिवसात अचानक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे। ही आकडेवारी डोळ्यात अंजन घालणारी आहे। लखनौमध्ये 315 नवे रुग्ण, मेरठमध्ये 208 नवे रुग्ण, गौतम बुद्ध नगर 160 नवे रुग्ण, गाझियाबाद 126 नवे रुग्ण, कानपूर 125 नवे रुग्ण, तर आग्र्यात 98 नवे रुग्ण, वाराणसीत 78 नवे रुग्ण, तर प्रयागराजमध्ये 67 नवे रुग्ण। वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे उत्तर प्रदेशात लग्न समारंभासाठी नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे। लग्न समारंभात केवळ 100 लोकांना उपस्थित राहता येणार आहे। मात्र लग्नात बँड आणि डीजे वर बंदी घालण्यात आली आहे। वृद्ध आणि आजारी व्यक्तींना मात्र विवाह समारंभात सहभागी होता येणार नाही। या नियमांचं उल्लंघन केल्यास प्रशासनाकडून विवाह आयोजकांवर खटला दाखल केला जाईल। विविध राज्य सरकारने आतापासून कोरोना लसीच्या वितरणासाठी नियोजन सुरू केलंय, कारण लस उपलब्ध झाल्यास ती कमी कालावधीत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी याविषयी एक ट्विट केलंय। उत्तर प्रदेशातील सर्व नागरिकांचं आरोग्य उत्तम राखण्याला प्राधान्य दिलं जात आहे। कोरोनाच्या लसीकरणासाठी 15 डिसेंबर पर्यंत योग्य नियोजन करण्यात येईल। योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेश के स्वास्थ्य मंत्री जयप्रताप सिंह हमारे साथ मौजूद हैं। सर, दिल्ली की वजह से यूपी में केसेस बढ़ रहे हैं, तो क्या तैयारी है? हमारी तैयारी तो मार्च से हमने जो तैयारी शुरू की थी वो आज हमने और उसको सुदृढ़ किया है और मजबूत किया है। हिमाचल प्रदेशात कोरोनाचा संसर्ग वाढू लागलाय, त्यामुळे या राज्यातील 4 जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या वेळी कर्फ्यू लागू करण्यात आलाय। शिमला, मंडी, कांगडा आणि कुलू या 4 जिल्ह्यांमध्ये रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आलाय। तसंच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत। हिमाचल प्रदेशात विवाह समारंभात केवळ 200 लोकांना सहभागी होता येईल। सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास 1000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे। राज्यात 15 डिसेंबर पर्यंत बसमध्ये केवळ 50% प्रवाशांना प्रवेश दिला जाणार आहे। तसंच बोर्डाची परीक्षा मार्च 2021 मध्ये घेण्याचा निर्णय हिमाचल प्रदेश सरकारने घेतला। नाइट कर्फ्यू 8 PM टू 6 AM इन द मॉर्निंग जो है वो 4 जिलों में लागू किया है, शिमला, मंडी, कांगड़ा और कुल्लू, जहां पर इसके केसेस जो है वो कोविड के ज्यादा देखे जा रहे हैं। हिमाचल प्रमाणेच गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि मिझोराम मध्येही कोरोनाचा स्फोट झालाय। त्यामुळे आता सर्वच राज्यांनी लस बाजारात येईपर्यंत खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। त्यामुळे एक सकारात्मक विचार आपण असा करूयात की लस लवकरच ही बाजारात येणार आहे, सर्वसामान्यांसाठी ती उपलब्ध होणार आहे, कारण त्याचा शोध जो आहे त्याबद्दलचा यश किंवा त्याचा निकाल जो आहे तो अंतिम टप्प्यात आहे, हे तितकंच खरं। पण तोपर्यंत आपण, आपलं कुटुंब आणि आपला समाज सगळ्यांनाच या व्हायरसपासून सावध राहावं लागणार आहे। त्यामुळे कोरोनापासून सावधान। यानंतर इथेच थांबूयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।